तदैव लग्नम हा चित्रपट मी कालच चित्रपटगृहामध्ये पाहिला. लेट पण थेट असं मी का म्हणतोय? चला तर मग या चित्रपटाच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. चित्रपटाची कहाणी पहिला आपण डिस्कस करूयात. चित्रपटाची स्टोरी आहे खूप सिंपल आहे. एक कपल आहे जे मॅट्रिमोनियल साईटवरनं एकमेकांना भेटतात ऑफलाईन. जेव्हा त्यांचा ऑनलाईन संवाद होतो त्यानंतर ते ऑफलाईन भेटतात आणि मग त्यांच्यासोबत लग्नाच्या विषयी डिस्कशन होतं. मुलगा असतो म्हणजे अथश्री सुबोध भावे ह्याला लग्नासाठी खूप नकार आलेले असतात आणि जी मुलगी आहे तिला लग्न न करण्यासाठी ती काही कारण शोधत असते. ह्याही मुलाला ती नकार देऊन लगेचच निघून जाईल असं तिच्या कामाला निघून जाईल असं तिचं म्हणणं असतं. परंतु ह्यावेळेस ती तो नकार देऊ शकते की नाही देऊ शकते आणि ह्या वेळेस ती पूर्ण एक दिवस त्याच्यासोबत स्पेंड करते आणि ह्याच एक दिवसाची कहाणी आहे. तर हा झाला कहाणीचा भाग. आता येऊयात अभिनयाकडे. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ह्या दोघांचे अभिनय कसे झालेत आता आपण पाहूयात. सुबोध भावे म्हणजे अथश्री ह्यांचं कॅरेक्टर त्यांनी उत्तम रंगवलेलं आहे असं मी का म्हणतोय? कारण मिडल एज 40ल्या तरुणाची ही कहाणी आहे ज्याला लग्न करायचं परंतु खूप नकार येतात. तर ती भूमिका त्यांनी ॲक्युरेटली पार पाडलेली आहे. त्यामध्ये जे कॉमेडी पंचेस आहेत ते परफेक्ट आहेत आणि तेजश्री प्रधान अशा चित्रपटांसाठीच बनलेले आहेत असं मला कधी कधी वाटतं. खूप छान अभिनय, दोघांचे अभिनय परफेक्ट झालेले आहेत. आपल्यापर्यंत ते पोहोचतात आणि आपण लगेच त्यांच्या थ्रू त्या कॅरेक्टरमध्ये पाहायला लागते. ते कॅरेक्टर पाहायची उत्सुकता आपल्याला वाढत जाते. तर हा झाला अभिनयाचा भाग. संगीत जे म्हणजे म्युझिक जे नकार घंटा हे गाणं आहे ते मला तितकंसं आवडलं नाही असं मला वाटतं, माझं पर्सनल मत आहे. पण बाकीची जी गाणी आहेत ती ठीकठाक आहेत. त्याच्यानंतर संगीत म्हणजे अजून चांगलं होऊ शकलं असतं. डायरेक्शन आनंद गोखले यांनी ह्या चित्रपटाचं डायरेक्शन केलं आहे आणि डायरेक्शन त्यातल्या त्यात चांगलं आहे असं म्हणायला ॲक्च्युली टू द पॉइंट डायरेक्शन आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरलं नाही. कारण सिंपल कहाणीला तसं आपण कसं पेश करू शकतो आणि युनिक तरीकेने आणि तितकंच भावनात्मक सुद्धा होतो आपण ॲट द सेम टाइम. तर फुल मार्क्स फॉर द डायरेक्शन. आणि लेखन सुद्धा खूप चांगलं झालेलं आहे. त्यांनीच मला वाटतं लेखन सुद्धा केलं तर लेखन खूप चांगलं झालेलं आहे. सेकंड हाफमध्ये खूपच छान लेखन आहे आणि म्हणजे बोलतो ना आपण इमोशनल व्हायला होतं आपल्याला. सो हा झाला दिग्दर्शनाचा भाग. फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ. आता आपण येऊयात फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफकडे. फर्स्ट हाफ हा कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी आहे आणि सेकंड हाफ हा खूप फास्ट पेस आहे. त्याच्यामध्ये इमोशनल्स भरलेले आहेत, ट्विस्ट्स आहेत. कारण पहिला भाग हा त्यांची भेट, त्यांचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट. पण सेकंड भाग हा खूप उत्तम आहे. 2च तासाचा चित्रपट आहे पण सेकंड हाफमध्ये आपण पूर्ण प्रभावित होऊन जातो आणि आपल्याला कळतं की आपण खूप चांगला चित्रपट पाहतोय. तर आता तुम्हाला समजलंच असेल की हा चित्रपट कसा आहे. तर ओव्हरऑल चित्रपटाच्या आपण बद्दल बोलूयात. ओव्हरऑल चित्रपट फर्स्ट हाफ जरी स्लो असला तरी सेकंड हाफ त्याला ढाकून नेतो. कारण फर्स्ट हाफ खूप छोटा आहे आणि सेकंड हाफ मोठा असल्यामुळे त्याच्यामध्ये जे ट्विस्ट टर्न्स वगैरे आहेत म्हणजे इमोशनल आहेत थोडंसं आणि त्यामुळे हा सेकंड हाफ खूप इंटरेस्टिंग होतो आणि आपण एजवरती राहतो सीटच्या. त्यामुळे ओव्हरऑल चित्रपट मला खूप आवडलेला आहे. आणि ह्या चित्रपटाचे आता आपण रेटिंग्सकडे येऊयात. रेटिंग्स बघायला गेला तर मी देईल 5 पैकी 3 स्टार्स. तर स्टार्स का दिले तेही मी सांगितलंय. तर हा होता तदैव लग्नम ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू. पुढच्या रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये भेटूच. तोपर्यंत आपले मराठी चित्रपट पाहत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म सुद्धा पाहायला विसरू नका. आणि हो यार, लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता है.